ते 7.6 चे काही उदाहरण आपण बघणार आहोत की ज्यामध्ये बेरजेचे आणि वजाबाकीचे काही गणित दिलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। प्रश्न आहे उकल मिळवा। उकल मिळवा म्हणजे काय, तर ज्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी असे दोन्ही प्रकारचे गणित दिले असतील त्यांची आपल्याला उकल मिळवायची म्हणजे की उत्तर काढायचे। तर या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे गणित दिले आहेत, काही ठिकाणी बेरीज करा आणि काही ठिकाणी वजाबाकी करा असे मिक्स गणित दिले आहेत। ज्यामध्ये पहिलं गणित आहे 2/3 अधिक 1/7। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रथम पदाचा छेद 3 आहे आणि द्वितीय पदाचा छेद 7 आहे। तर अशा प्रकारच्या अपूर्णांकांना विषमछेदी अपूर्णांक म्हणतात। आणि जेव्हा पण आपल्याला विषमछेदी अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तेव्हा सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, तर दिलेल्या अपूर्णांकाचे छेद समान करावे लागतील। आणि दिलेल्या अपूर्णांकाचे छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल, छेदांची आपल्याला लसावी शोधावी लागेल। तर या ठिकाणी 3 आणि 7 यांचा आपण लसावी काढूया। तर या ठिकाणी 3 1 3 आणि 7 जसेच्या तसे। त्यानंतर 7 1 7 या दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 7 यांचा गुणाकार येईल 21। तर लसावी किती आलं, 21। तर या ठिकाणी काय करायचे, छेदाला गुणिले अंशाला पण गुणिले अधिक 1/7 गुणिले इथे पण गुणिले। आता बघायचं लसावी किती आलं आपलं 21। ओके, 3ला कितीने गुणणार तर 21 होणार, तर 7ने। इथे लिहूया 3 7 21। जी संख्या छेदात लिहिली ती संख्या अंशात लिहायची। 7ला कितीने गुणणार तर 21 होतील, तर 3ने। अंशाला पण 3ने आणि छेदाला पण 3ने गुणायचं। पुढे आहे 2 गुणिले 7 म्हणजे 2 7 14 3 7 21 अधिक 1 3 3 7 3 21। या ठिकाणी छेद समान झाले, छेदाची कधी बेरीज होत नाही, ते एकदाच लिहिले जाईल। तर इथे 14 अधिक 3 म्हणजे अंशाची बेरीज होईल आणि छेदामध्ये 21 जसेच्या तसे। फायनली याचं उत्तर येईल 14 आणि 3 17 17/21 हे आपलं उत्तर आहे। समजलं? चला पुढचं गणित बघूया। 10 आणि 15 याचा आपल्याला काय करायचंय, लसावी काढायचे। तर 2ने याला भाग देऊया, 2 पंचे 10 15 जसेच्या तसे। 3ने भाग देऊया, 3 5 15 5 जसेच्या तसे। आता कशाने भाग देऊया, 5 1 5 5 1 5। या ठिकाणी 2 गुणिले 3 गुणिले 5 2 3 6 आणि 6 पंचे 30। लसावी किती आला 30। तर चला दोघांचे छेद आपण समान करूया। 3/10 त्याला गुणिले अधिक 7/15 त्याला गुणिले गुणिले 10 गुणिले किती करणार तर 30 होतात। अथवा 10च्या पाड्यात कोणत्या नंबरावर 30 येतात, तर 3 नंबर। तर वरती पण 3 आणि छेदात पण 3। 15च्या पाड्यात कोणत्या नंबरावर 30 येतात, तर 2 नंबरावर। इथे लिहायचे 2, इथे पण लिहायचे 2। इथे 3 3 9 10 3 30 अधिक 7 दुने 14 छेदामध्ये 15 दुने 30 झाले छेद समान। आता या ठिकाणी 9 अधिक 14 याची आपण बेरीज करूया। तर या ठिकाणी उत्तर येईल 23 छेदामध्ये 30। हे तुमचं फायनल आन्सर। पुढे गणित दिलंय 4/। बघा या ठिकाणी आपल्याला बेरीज नाही करायची, या ठिकाणी आपल्याला काय करायचे, वजाबाकी। गणित सोडवायचे तसंच, फक्त बेरीजच्या जागी आपल्याला वजाबाकी करायची। इथे लसावी काढूया आपण। 3 3 9 7 जसेच्या तसेच। 3 1 3 7 जसेच्या तसेच। 7 1 7 जसेच्या तसेच। गुणाकार करूया 7 3 21 आणि 21 3 किती होतात 63। या ठिकाणी आपण छेद समान करूया। 4/9 9 गुणिले किती करणार तर 63 होणार। तर आपल्याला माहिती आहे की 9 7 63। त्याला 7ने आपण काय करूया गुणाकार, मायनस 7 गुणिले किती करणार तर 63 होणार, तर 9। इथे 9 वरती पण 9।
गुणाकार करूया 4 साते 28 छेदामध्ये नमी साते 63 वजा 2 नम 18 छेदामध्ये 63. आता या ठिकाणी आपण काय करणार 28 मधून 18 वजा करणार आणि भागिले 63 एकदाच म्हणजे फायनल उत्तर किती मिळेल 10 छेदामध्ये 63. या ठिकाणी आपण उत्तर लिहूया 10/63. चला पुढचं गणित बघूया. बघा मित्रांनो या ठिकाणी दोन्ही संख्या अविभाज्य आहे आणि दोघांमध्ये काही समान निघत नसेल तर आपण हे गणित शॉर्टकट पण करू शकतात. जसे की या 7 ला 3 ने गुणा म्हणजे किती होतील 21 आणि या ठिकाणी या 3 ला 7 ने गुणा म्हणजे किती होतील 21. का असं केलं शॉर्टकट कारण की या ठिकाणी आपल्याला कळत आहे की 7 आणि 3 या दोन्ही अविभाज्य संख्या आहेत आणि अविभाज्य संख्या असतील म्हणजे त्याच्यामध्ये सामान्य तर काही निघणार नाही आणि सामान्य निघत नसेल त्यावेळेस या रीतीने आपण शॉर्टकट गणित करू शकतो. ओके गुणाकार करा 5 त्रिक 15 7 त्रिक 21 1 साते 7 3 साते 21. इथं आपण 15 अधिक 7 छेदामध्ये लिहूया 21. या ठिकाणी 15 आणि 7 ची बेरीज होते 22 छेदामध्ये 21. याला तुम्ही असं पण लिहू शकता 21 इथे 1 आणि उरलं इथे 1 21 एका 21 21 ने 1 22. हे असं उत्तर तुम्ही केव्हा लिहू शकतात जेव्हा छेद लहान असेल तेव्हा म्हणजेच अपूर्णांक अशुद्ध असेल तेव्हा. बाकीच्या गणितांमध्ये का केलं नाही असं कारण की बाकीच्या गणितांमध्ये छेदाची संख्या बघा प्रत्येक वेळेस मोठी दिली याचा अर्थ ते शुद्ध अपूर्णांक आहे त्यामुळे त्याला आपण मिश्र अपूर्णांकात लिहू शकत नाही. पुढचं गणित आहे 2/5 अधिक 1/6. लसावी काढूया 5 आणि 6 चा लसावी सोपं आहे 2 त्रिक 6 5 जसेच्या तसेच 3 1 3 5 जसेच्या तसेच 5 1 5 गुणाकार करा 5 त्रिक 15 15 दुने 30 लसावी किती आला 30. हाताला कितीने गुणाला 30 होणार 6 ने अंशाला आणि छेदाला 6 ने गुणायचे 6 ला कितीने गुणणार तर 30 होतील 5 ने अंशाला 5 ने आणि छेदाला पण 5 ने 2 12 छेदामध्ये 30 1 पंचे 5 छेदामध्ये 30 इथे 12 अधिक 5 छेदामध्ये 30 यांची बेरीज होईल 17 छेदामध्ये 30. हे आपलं उत्तर आहे. चला शेवटचं गणित बघूया 5 आणि 3 चा लसावी. या ठिकाणी आपण या 5 ला 3 ने गुणूया अंशाला पण 3 ने 2/3 3 ला आपण 5 ने गुणूया तिथे पण 5 ने गुणूया. का असं केलं कारण की आपल्याला माहिती आहे की 5 आणि 3 मध्ये काही सामान्य निघणार नाही म्हणजे डायरेक्ट या दोघांचा जो पण गुणाकार होईल तो आपला काय असेल लसावी असेल. कळत नसेल तर या रीतीने करा 5 जसं असेल 5 1 5 यांचा गुणाकार होईल 15. ओके या ठिकाणी 4 त्रिक 12 छेद 15 2 पंचे 10 छेदात 15. या ठिकाणी आपण 12 अधिक 10 छेदात 15 फायनल उत्तर मिळेल 22 छेदात 15. या ठिकाणी तुम्ही याला मिश्र अपूर्णांकात पण उत्तर काढू शकतात. 15च्या पाड्यात 22 येत नाही तर 15 1 15 आणि उरले किती 7 म्हणजे 1.7 15 असं पण तुम्ही उत्तर लिहू शकता. काही विद्यार्थ्यांना लसावी काढता येत नाही तर जे विद्यार्थी 9वी 10वी मध्ये शिकतायत त्यांच्यासाठी एक सोपी सरळ पद्धत आहे 4 त्रिक 12 करा आणि इथे 5 त्रिक 15 करा 12 आणि काय होतील 5 दुने 10 10 आणि 12 15. तर या रीतीने पण शॉर्टकट उत्तर तुम्ही काढू शकता. आता सध्या आपण 7वीच्या हिसाबाने गणित शिकतोय तर आपल्याला या पद्धतीनेच गणित सोडवायचे आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय टाटा आवजो.